पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने माननीय शहराचे अध्यक्ष डॉक्टर कैलासभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक विभागाच्या वतीने सर्व शहराचे पदाधिकारी, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, तिन्ही ब्लॉकचे अध्यक्ष माझ्यासोबत इथं उपस्थित होते। शहराच्या वतीने, शहर काँग्रेसच्या वतीने नितेश राणे जे बेताल वक्तव्य करतोय तर जाहीरपणे आम्ही निषेध इथं करण्यात आलाय आणि याच्यापुढेही जर तो काय सुधारला नाही, जर त्यांनी असं जर वक्तव्य केलं तर याच्यापेक्षा तरी आंदोलन आम्ही करू। ज्या प्रकारे नितेश राणे जे 10 वर्षात ज्यांनी पेरलंय तेच उगवणार आहे, ज्या पद्धतीने त्यांनी कामं केली आहे, सरकारमध्ये बेरोजगारीचा मुद्दा असेल, आत्महत्या ज्या शेतकऱ्यांच्या वाढले त्याचा मुद्दा असेल, शिक्षणाचा मुद्दा असेल, पेपर फुटीचा मुद्दा असेल आणि जे शेतकरी आत्महत्या करतात त्याचा मुद्दा असेल, त्याच्यावर त्यांना काय बोलता येणार नाही, कारण की त्याच्यावर त्यांनी काय विशेषतः काय काम केलं नाहीये। पण जे आपल्या राज्यात बेरोजगारी वाढली आहे, गुन्हेगारी वाढली आहे, भ्रष्टाचार वाढले त्याच्यावर ते बोलणार नाही, कारण की भ्रष्ट सरकार ते स्वतः आहेत आणि त्याला पाठीशी घालणारे राज्याचे दुर्दैवी आपल्याला म्हणावं लागेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ते सुद्धा त्याला पाठीशी घालतात। त्याच्यामुळेच तर हा म्हणतोय की माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय। कुठेतरी नितेश राणेला हे दिलेली स्क्रिप्ट आहे, तो स्क्रिप्ट दिल्लीतून येते, इथं त्याला कुठेतरी परवानगी दिली जाते राज्य गृहमंत्रीकडून आणि ते कुठेतरी आपलं बेताल वक्तव्य करायचं। उल्लेख होतोय की कैलासकदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं, ते एकीकडे अल्पसंख्याक विभागाचं आंदोलन कैलासकदम आलेलं आहे। मुळात तसं नाहीये, त्यांचा नियोजित कार्यक्रम होता। हा आंदोलन आम्हाला शुक्रवारी घ्यायचा होता, पण कालचं ठरलं, पण काल गणपती बसल्यामुळं, कारण की आम्ही भारतात राहतो आणि आम्ही भारतात हिंदू मुस्लिम सर्व एकत्र मिळून राहतो। कालचा दिवस हा एक शुभ दिवस होता, त्या दिवशी आपण एक निषेध आंदोलन नाही करायला पाहिजे म्हणून आपण आजचं ठरवलं आणि आजचं घेतलं आणि जास्त दिवस न घालवता अध्यक्षांनी सांगितलं की आपण हे आंदोलन घ्या। माझ्यासोबत ब्लॉकचे अध्यक्ष आहेत, वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष आहेत आमच्यासोबत उपस्थित आहेत। पिछले कुछ महीनों से नीतीश राणे पूरे महाराष्ट्र भर एक सुपारी लेके सामाजिक दंगे करने के प्रयास से पूरे महाराष्ट्र भर घूम रहा है और इसके प्रयास के चक्कर में कुछ दिनों पहले जो स्टेटमेंट दिया गया उसके बारे में मैं यही बोलना चाहूँगा कि नीतीश राणे में अगर हिम्मत है, सही में हिम्मत है, तो मस्जिद में आने की गुस्ताखी करके देखे, उसको मालूम पड़ेगा, उसको आंखों देखिए मालूम पड़ेगा कि मस्जिदों के बाहर हमारे हिंदू भाई, हमारे दलित भाई हमारे मस्जिदों का ढाल बन के खड़े हुए, क्योंकि ये जो राज्य है ये हिंदुत्ववादी विचारधारा से आता छत्रपति शिवाजी महाराज का राज्य है। ये महाराष्ट्र जो है ये शाहू फुले अम्बेडकर विचारधारा का है और हिंदू मुस्लिम एकता का भारत का है। तो मेरे हिसाब से नीतीश राणे का जितना तीव्र शब्दों में निषेध किया जाए उतना कम है और उसके ऊपर कठोर कार्रवाई होने की मांग हम कर रहे हैं और करते रहेंगे। आमदार नितेश राणे यांच्या विरोधामध्ये यांच्याबद्दल एक निषेधार्थ आंदोलन या ठिकाणी संपन्न झाले। यामध्ये शहर काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी सोबत सर्व सेलचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी खरं तर राज्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण असताना, एक सामाजिक सलोखा चांगला असताना देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि विशेषतः नारायण राणे या राणे कुटुंबियांच्या वतीने आणि नितेश राणे यांनी जे काही मागच्या आठवड्यामध्ये अतिशय चिथावणीखोर आणि समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं वक्तव्य केलं आणि ज्यामुळे अल्पसंख्याक आणि विशेषतः मुस्लिम बांधवांच्या भावना प्रचंड दुखावल्या गेल्या आहेत आणि या निमित्तानेच या ठिकाणी शहर काँग्रेसच्या वतीने अल्पसंख्याक विभागाच्या वतीने त्यांना निषेध या ठिकाणी करण्याचं आंदोलन या ठिकाणी संपन्न झाले। आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे, ज्या ठिकाणी लाखो कोट्यावधीचा भ्रष्टाचार भाजप आणि या शिंदे सरकारच्या वतीने झालेला आहे। बलासपूरमध्ये अतिशय दुर्दैवी आणि अतिशय आपल्याला शोकांतिका वाटली पाहिजे अशा एका लहान मुलीवर अत्याचार झालेला आहे। या सगळ्या गोष्टी कुठेतरी दाबण्यासाठी एक वेगळा नॅरेटिव्ह सेट करायचं म्हणून मुस्लिम लोकांच्या वर कुठेतरी आक्षेपार्थ बोलायचं आणि चिथावणीखोर वातावरण निर्माण करून आपल्या पार्टीला, त्यांच्या भारतीय जनता पार्टीला, जी धर्मांत शक्तीच्या वर चालणारी पार्टी आहे, तिच्यावर कुठेतरी त्यांना पॉलिटिकल फायदा व्हावा याच अनुषंगाने त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे आणि यापुढे आजच्या या आंदोलनाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध केला आहे। पण या निमित्ताने त्यांना ताकीद देखील देण्यात येत आहे की आता देखील तुमचं तोंड हे गप्प करा, नाहीतर आम्हाला ज्याप्रमाणे तुम्ही चिथावणीखोर भाषणं करून बाहेर पडतात आणि लोकांमध्ये तेढ निर्माण करतात, तर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने तुम्हाला देखील घराबाहेर फिरता येणार नाही, अशा प्रकारचे या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्यांना सांगितले। पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पिंपरी येथे निषेध मोर्चा करण्यात आला। आमदार नितेश राणे यांनी जे मागच्या आठवड्यामध्ये वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधात
सर्वच शहराचे कार्यकर्ते उपस्थित होते. सातत्याने भारतीय जनता पक्ष असेल, युती सरकार असेल, या महाराष्ट्र राज्यामध्ये असे वक्तव्य करत आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून असे वक्तव्य करून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा त्यांचा मानस आहे. महाराष्ट्र राज्याचा पुरोगामी महाराष्ट्र राज्य, आपला प्रगतीशील महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यकाळात एकदम या महाराष्ट्राची दैनंदिन अवस्था झालेली आहे. तर याच्यामुळं या सर्व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा आम्ही निषेध व्यक्त केला आणि नितेश राणेसारखी वृत्ती यांना ठेचण्यासाठी आम्ही सदैव सर्व काँग्रेस परिवार नेहमी रस्त्यावर उतरून काम करू. पण या राज्यातील जी बेरोजगारी आहे, जे महिला सुरक्षा आहे, त्यानंतर शिक्षणाचे जे पेपरफुटीचे जे प्रकरणं आहेत, APSC MPSC या संदर्भातले काही मुद्दे आहेत, हे सर्व मुद्दे बाजूला ठेवून आता यांचा अजेंडा धर्मामध्ये तेढ निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा आहे. आणि हे सर्व आम्ही सर्वजण जाणतो, त्याला आम्ही कोणी बळी पडणार नाहीत. पण पुन्हा एकदा जर अशा प्रकारचं वक्तव्य जर यांनी केलं तर निश्चित आम्ही त्याला तसं उत्तर देऊ.